त्यातल्या त्यात बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर हे मी सांगेल की हे नंबर 1 वरती आहे, कारण याचं वाईड ॲप्लिकेशन्स आहे आणि याचा दैनंदिन जीवनात उपयोग सुद्धा आहे. आणि यामुळे आपण प्रचंड जी इतर देशाची जी मागणी आहे बायोटेक्नॉलॉजीच्या रिलेटेड, तर बरेचसे प्रोडक्ट आपण सुद्धा तिकडे पाठवू शकतो. बरोबर. नक्कीच. बायोटेक्नॉलॉजी जर सांगितलं आपण तर बायोटेक्नॉलॉजी हा 2 शब्दांनी बनलेला आहे, बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजी. म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून आपण इथे बायो प्रोसेस करतो आणि कमर्शियल प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट जे आहेत ते तयार करीत असतो. नक्कीच ताई, तुमच्या या साकोळकर लाईफ सेंटरसाठी तुम्हाला कशा प्रकारे मदत झाली आहे? कोणाची मदत झाली? तुम्हाला सरकारकडनं काही अनुदान, काही मदत मिळाली का? सरकारकडून जर आपण पाहिलं आहे तर सध्या तर आम्ही डीबीटी, डीएससी जी आहेत, बरेचसे गव्हर्नमेंट एजन्सी आहेत. डीबीटी आहे, डीएससी आहे, ICMR आहे, ICAR आहे. तर ह्या ज्या कंपनी आहेत ह्या तुम्हाला मदत करत असतात. तर त्यांचा मुख्य जो उद्देश आहे तो हा उद्देश आहे की इंडस्ट्री आणि अकॅडमिकमध्ये जो काही दुरावा झालेला आहे तर त्या दुरावाला कमी करायचं आहे. आणि SLSRC साकोळकर लाईफ सायन्सेस व रिसर्च सेंटर जे आहे त्याचा सुद्धा मुख्य उद्देश हाच आहे की इंडस्ट्री आणि अकॅडमिकमधला गॅप भरून काढायचा आहे. आणि तुम्ही जसं विचारलं की फंडिंग, तर फंडिंग जे आहे तर दैनंदिन आम्ही नवीन प्रोजेक्ट हाताळत असतो. त्यामध्ये सध्या जुलैमध्ये 21 जुलै ते 25 जुलै असं जर्मनी इथे कॉन्फरन्स होती. तर त्या कॉन्फरन्समध्ये मी DSCला अप्लाय केले असताना तर मला DSCने फंड रिलीज केले आहे त्यासाठी. तर आपण असं म्हणू शकतो की आर्थिक सहाय्य जे आहे आता असं इम्पॉसिबल नाही राहिलं. आधी तुमच्याकडे स्वप्न म्हणून राहायचं की तुम्हाला फॉरेनला जायचं आहे, पण आता ते स्वप्न नाही राहिलं आहे. तुमची रिसर्च ॲक्टिव्हिटी तुम्ही लोकांपर्यंत, देशांपर्यंत तुम्ही आता सहज पोहोचवू शकता. तर DSCने मला त्यासाठी सध्या तरी फंडिंग दिलेलं आहे. ओके. सरिताताई, जसं तुम्ही म्हणालात की साकोळकर लाईफ सेंटरच्या माध्यमातून मुली वैज्ञानिकांना जास्तीत जास्त पुढे येण्यासाठी तुम्ही मदत करता. तर तनिष्काच्या माध्यमातून, आणि तनिष्का ही आपण खरं तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करतोय, आणि साकोळकर जे लाईफ सेंटर आहे तुमचं, ज्याचे तुम्ही संचालिक आहात, त्या माध्यमातूनही मुलींनी पुढे यावं यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. मुली वैज्ञानिक त्यांनी या क्षेत्रामध्ये यावं, त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळावं म्हणून तुम्ही प्रयत्न करताय. तर तनिष्का आणि साकोळकर लाईफ सेंटर याची नेमकी सांगड कशी घालेल तुम्ही? हां, तर याच्यामध्ये आपण एक करू शकतो की जसं आता तुम्हाला माहीत आहे की वैज्ञानिक शिक्षण घेतलेल्या किंवा विज्ञान शाखेच्या महिलांना तर स्कोप आहेतच, त्या संशोधन करू शकतात. बरोबर. पण इतर शाखेतील महिलांसाठी काय आहे तर कला शाखा ही जी शाखा आहे तुम्ही समाज कल्याणासाठी आपण वापरू शकतो. जर तुम्ही पाहिलं असेल तर समाजात खूप सारे अडचणी, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यांना सॉल्व्ह करण्याची सुद्धा गरज आहे. समाजातील राहणीमान, नंतर बालविवाह, हुंडाबळी, अशी हे जे काही कारणं आहेत, बरोबर, किंवा याची जी रचना आहे ती रचना आपण लोकांसमोर आणू शकतो. तर यामध्ये आपण मला असं सांगता येईल की महिलेचे जे जसं आरोग्य आपण म्हणतो आहोत की जर तुम्हाला उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला उत्तम आहार घेण्याची गरज आहे. बरोबर. पण जर तुम्हाला शास्त्रशुद्ध समाज रचनेची जर तुम्हाला गरज आहे तर त्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागेल तर सुरुवातीला तुम्हाला म्हणावं लागेल की जर महिला निरोगी असेल तर तिचं कुटुंब निरोगी आहे. बरोबर. जर कुटुंब निरोगी आहे तर राष्ट्र, आणि राष्ट्र निरोगी असेल तर देश. तर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना सर्वांनी आपापल्यावरती अवलंबली पाहिजे. बरोबर. जर महिला, आपण म्हणतो आहे की महिला ही जी आहे तिचं सर्वात मोठं योगदान आहे तिचं कुटुंब बनवण्यासाठी, राष्ट्र बनवण्यासाठी, देश बनवण्यासाठी. तर मग प्रत्येक महिलेने ही जी कर्तव्याची भूमिका आहे ही पार पाडायला पाहिजे. तर तनिष्काच्या माध्यमाने हे होऊ शकतं. बरोबर. नक्कीच सरिताताई, तुमच्याकडे आणखीही अनेक विषयांबद्दल जाणून घ्यायचं आहे. महिलांनी कसं पुढे यावं, त्यांना कसं प्रोत्साहन देता यावं याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.